राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या लाफड्या जाफड्या अमक्या तमक्या कथा आपण रोजच बघतोय. थोडीशी वेगळ्या दाटणीची आणि ज्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे अशा प्रकारची स्टोरी आपण बघू. आणि घाबरायचं काय काम नाही, तुम्हाला सांगतो. कोणालाच घाबरू नका. करणी कवटाल, गुप्तधन, तुम्हाला सांगतो वशीकरण, हे बऱ्याच लोकांना यातलं काहीच माहीत नसतं. आणि बरेचसे लोक असे आहेत विज्ञानवादी म्हणून त्याला, ही सगळं थोतांड म्हणजे ह्याचं काय खरं नाही. विषय असा आहे की आधी क्लिअर करतो. संबंधित कथा ही फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेली असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. याला म्हणतात डिक्लेमर. आणि ते आपण करून टाकले. त्यामुळे आपण आता पुढचा मार्ग आपल्याला मोकळा आहे, आंघोळीतलं व्याज करणारच आहे आपण. कशी सांगतो तुम्हाला. घटनेला बरीच वर्ष झाली, पण संबंधित व्यक्ती, तो मुलगा IT चं शिक्षण घेतोय, पुण्यात घेत होता आणि माझ्या संपर्कात होता व्यवस्थित बऱ्यापैकी. आणि त्या मुलाच्या संदर्भात घडलेली घटना आहे. आणि त्याचं पण असंच की जग जाणून घेण्याची फार उत्सुकता. आणि 18, 20, 22, 25 वर्षाचं वय असं असतं की त्याला एका विशिष्ट पठडीत अभ्यास आहे की अभ्यास. त्याच्या डोक्यात एकच, बा आतलं जग कसं आहे, बाहेर जग काही चांगलं नाही आहे आतलं. पण ती त्यात नेमका काय प्रकार घडला त्या मुलाच्या बाबतीत आपण आता इसकाटून थोडंसं बघू. त्या घटनेला साधारण टिंब वर्ष झाली. घटनेला इंटरेस्टिंग आहे बरं का. म्हणजे विषय असा आहे की काय केल्यावर काय होतं. मी म्हणतो एक तर पूर्ण ज्ञान असावा, नाहीतर त्या विषयाचं ज्ञान अजिबात नसावा. पण हा जो मधला प्रकार आहे ना, अर्धवट, हा लय खतरनाक. आणि अर्धवट प्रकार असल्यावर काय होतं आपण आता बघू. पोराचं नाव आपण संकेत ठेवू. हा संकेत संपर्कात माझ्या होताच. म्हणला असा असा विषय आणि तुम्ही बरोबर येता का. म्हणलं आपण काय येणार नाही. म्हणलं विषय काय मला नेमका सांग. म्हणला माझी आजी वय वर्ष 84व्या वर्षी एखादी गोष्ट म्हातारीने पोटात दाबून ठेवली होती, ओठात दाबून ठेवली होती, डोक्यात दाबून ठेवली होती. तिने अचानक ती आता मुलांना सांगितली. म्हणलं काय वानगड काय. म्हणला विषय असा आहे की आमचा पूर्वजांचा गावाकडं वाडा आहे विदर्भात. आता हा मुलगा पुण्यात शिकतोय. त्या वाड्यामध्ये गुप्तधन आहे. बरं, वाडा निमारदा पडला, निमारदा बरा आहे, तिथं काय कोण राहत नाही. पहिलं तिथं गाव होतं, पाणी लांबून आणावं लागायचं म्हणून ते उंचावरचं गाव आता खाली गेलं खड्ड्यात. दुसरीकडे गावी त्या तिथं काय कोण राहत नाही आता. बरं, आदिवासी बिल्ल समाजाची काही 4-5 घरं खाली आहेत, वाड्याजवळ आहेत थोडीशी. आणि ती त्यांचं शिकार करणे किंवा काय असेल ते उदरनिर्वाह चालू आहे त्यांचं, मोलमजुरी वगैरे, कष्टाचं जीवन. बरं, म्हणला आमोशाच्या दिवशी हे दन काढायचा कार्यक्रम आहे आमचा. म्हणलं आमचा म्हणजे कोणाचा. म्हणला विषय असा आहे की म्हणला मी तर जाणारच. माझी उत्सुकता आणली गेली की काय होते काय नाही मला बघायचे माझ्या डोळे, नाही का. आणि हा ITचा विद्यार्थी, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा, इंग्रजी माध्यमातून शिकलेला. पण त्याला ह्या जगाविषयी जाणून घ्यायचं होतं. बा काय खरं काय खोटं, थोडं कन्फ्यूज होतं माणूस, नाही का. बुथ नाही म्हणावा तेही खरं. आता तुम्हाला एक मध्ये थांबवतो थोडं. ते नाशिकमध्ये काय घडलं आहे तुम्हाला सांगू. नाशिकमध्ये जे त्या ड्रायव्हरला मारलं आणि ती बाई बी, हे अख्खा फ्रॉड प्रकार तुम्हाला सांगतो. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं करावं तेवढं कौतुक कमी. आता हे आमोशाला तिथं राहणार आहेत. कुणीतरी शेअर बदलून 100-500 किलोमीटरवरचं सांगायचं आज असं बुथ घडलं आणि तिथं त्या पाठीमागे त्या व्यक्तीचा काय उद्देश मला माहिती नाही. पण असं लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर कधी केला नव्हतो. हे तंत्र आहे, फार विकसित आहे, पण ते लोकांच्या नजरेआड गेले. ते काही ग्रंथात आहे अजून. आणि त्याचे जे साधक आहेत ही फार कमी लोक आहेत आत्ता. हे असं कुणाही घरी कोण जायला मोकळं नाही असंही. आणि दंत अजिबातच जात नाही. हे आतला काय विषय माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगतो. म्हणला कोण काढणार आहे दन. म्हणला सगळे माणसं घरातलीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आमची आजी बरोबर राहणार. मला त्या आजीचा माझ्या लय जीव आहे. बरं असू दे, 84 वर्षाची. तिने कसं काय सांगितलं. तिच्याकडं
पानावर लिहिलेले काही मंत्र होते. ते पुस्तकात ती पानं लपून ठेवली. ते मंत्र मात्र त्याच्यावर जे लिहिलेलं होतं ते मंत्र आणि त्याचं विधी हा त्याच्यावर लिहिलेला होता. आणि मग तुमचं दन म्हणजे कसं म्हणले आमच्या 5-10 पिढ्यापूर्वी पहिल्या काही बँका नव्हत्या काय नव्हत्या. बरंचसं सुवर्णमुद्राच्या चांदीच्या मुद्रा हिरं माणिक पाचू अशा प्रकारचं द्रव्य त्या वाड्यात लपून ठेवलेलं आहे, आतमध्ये गाडून ठेवलं आणि त्याला मंत्राने सिद्ध करून टाकलं. म्हणजे त्याला राखणदार प्रकार असतो, तो राखणदार ठेवला. आता बऱ्याच ही दन बिन आहे ना, इथं राखणदार हा नागाच्या स्वरूपात असतो, विषारी नागाच्या स्वरूपात. बऱ्याच लोकांना तो डसलेला आहे, बऱ्याच लोकांना त्याच्यात ती काही लोक सांगत नाही, नजरेआड येत नाही, कुठं काय नाही काय नाही. या घटनेमध्ये म्हणला आजोबा आहे, सॉरी आजी आहे माझी, त्याच्यानंतर आजीचा थोरला मुलगा तो आहे म्हणजे आमचा चुलता, ते पण वयस्कर झाला आहे. त्या गावातलं एक मांत्रिक म्हातार आहे, त्याचं वय जवळजवळ 90-92च्या आसपास. मग किती वयोवृद्ध माणूस आहे बघा. त्याच्यातली बरीच माहिती असणारा आणि ज्या क्रिया ज्या विधी आमोशा ग्रहणात होत्यात त्याच्यात तो पारंगत. म्हणजे साधारण कसा प्रकारचा माणूस असून तुम्हाला ओळखून घ्या आता. बरं, त्याला म्हणला काय त्याला पैसे कबूल केला असत्यानं काय, त्याच्या वडिलांनी चुलत्यांनी ह्या मुलाच्या संकेतच्या पैसे थोडे लावले. संकेत बरोबर, आजी बरोबर, तो मांत्रिक असणारा म्हाताराबरोबर तृतीयपंथी एक बोलावला. तिथं ओरिजिनल तृतीयपंथी लागत होता विधीसाठी. तृतीयपंथी बोलावला. एक कुमारिका मुलगी, एक कुमारिका मुलगा, अशी 2 जण परत तिथं. आपण ज्याला बाउन्सर म्हणतो का, सेलिब्रिटी लोकांना बाउन्सर असतात, ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो त्यांना काय त्यांची लायकी नसते, पण म्हणतो सेलिब्रिटी बा. मग ते एखादा नेता मंत्री असू, नाही तर एखादा पिक्चरमध्ये पांढरा तोंड करून नाचणारी बाई असू, नाही तर कोणी असू, ते बाउन्सर हा प्रकार आहे ना, हा खर्चिक असतो. तशा प्रकारची 2-3 अशी मजबूत पैलवानाची पोरं पैलवान घेतले त्यांनी बरोबर. त्यांना परिस्थिती कल्पना दिली, काय नाही काय जर झालं तर परिस्थिती सांभाळून गेला तुम्ही हवेत, आणि त्यांची ताकद कधी कधी उपयोगी पडणं असं त्यांना वाटलं म्हणून घेतले बरोबर. बरीच 7-8 जण, 8-9 जणांचा ग्रुप झाला. ते ज्या अमावस्याला ते करायचं होतं त्या अमावस्याच्या आदल्या दिवशी त्यांनी फक्त फिल्डिंग पाहिली, सगळं काय विषय काय ती त्यांच्याच नजरेत आलं की आपण इथं काय विधी केला, काय आवाज झाला, काय झालं. तर तिथून अगदी 200-2.25 मीटरवर जे आदिवासी कुटुंब राहतात 2-3, हे आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. किंवा ह्या घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटलाला दिली, कोणाला दिली तर आपल्याला तर रिपीट हाणत्यान बा मारणाचं. मग यांनी डोकं लावलं. देशी दारू याचं चांगल्या 5-7 क्वार्टर नेले, त्यांच्यासंग मैत्री केली. आदल्या दिवशी ज्या दिवशी दहन काढायचे त्या दिवशी त्यांच्यापर्यंत गेलं. प्रत्येकी 2-2 दिले. कार्यक्रमच ओके. सकाळच्यापर्यंत ते काय हलू शकत नाहीत. तिथून आला. हे सगळे एका जीपने ट्रॅक्स फोर्सची गेले तिथं. एक त्यांनी जो विधी सांगितला तो विधी आहे तसा तुम्हाला सांगतो. तो काय तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला काय सक्सेस होणार का माहिती आहे का. मंत्र थोडं सांगणार आहे मी. हे मंत्र प्लस ते विधी प्लस त्याचं इक्वल टू गुप्तधन असा विषय असतो. गेले बा. हे तिथे गेल्यानंतर त्याला मी एक गोष्ट सांगितली होती त्या संकेतला. म्हणलं ह्याचा जर तुला किंचितही संशय आला की कुठं ह्या गुप्तधनाच्या लालसेपोटी ह्याच्यापोटी जर एखाद्याचा जीव देण्याचा प्रयत्न असेल किंवा नरबळीचा प्रकार असेल, मला आवश्यक मी आहे त्या लोकल तिथल्या पोलीस स्टेशन पोलीस पाठवतो म्हणलं तिथं. कारण अंधश्रद्धाविरोधी कायदा पण आहे. पण सत्य परिस्थिती अशी आहे, ही काही 4 बावळाट असतात नालायक, त्यांना कधी केस कळत नाही. हे ते नरबळीने ते सांगतात, तसला काही विषय नसतो. विदाऊट नरबळी देता काही न करता सुद्धा दन काढता येतं. काही ठिकाणी तर बऱ्याच वेळा समजा 4 पायाचा जीव मागतोय ती, आलं लक्षात. 4 पायाचा जीव मागतो सोपं आहे ना. तर त्याला काय करावं लागतं, कणकेचा तुम्ही काही बनवा प्राणी, कणकेचा आपली पिठाची कणिक, त्यात काय जीव आहे का नाही, आणि त्याचं बळी द्या कणकेचा. असा पण विधीच हे आहे. ओरिजिनलमध्ये सांगतो तुम्हाला. डुप्लिकेटमध्ये जे अर्धे हळकुंडाने पिवळे झालेत ना, यांचं काम नाही. ही नालायक लोक, यांना आत फूट खडी पाठवा 20 वर्ष पाठवलं पाहिजे. झालं. गेले तिथं. पहिल्यांदा त्या जी माळवादाचं जी माळवाद म्हणजे असे सागाचे लाकडं वर माळवाद असतं, पॅकबंद खोली होती. त्या खोलीत ते गेले बा. 15 बाय 12 अशी मोठी खोली चौरस. सगळे राऊंडमध्ये उभे राहिले आणि जिथं ती खोली होती त्या खोलीमध्ये ती जागा स्वच्छ आजी शेणाने सारून घेतली. त्या आजीने पाटा 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 त्याला काय सारून घेतली की
त्या ठिकाणी त्या मांत्रिकांनी जे म्हातारं होतं त्या मांत्रिकांनी सुरुवात केली मंत्र म्हणायला. दिवा लावून मंत्र म्हणायला सुरुवात केली. पूर्ण काळकुट्ट अशा प्रकारचं मांजर त्यांनी या पिशवीत घालून आणलं होतं. त्या मांजराला प्युअर गावरान गाईच्या दुधापासून तयार केलेलं गावरान तूप असतं. म्हणजे अगदी आंबवणी लावून त्याचं दही काढून त्याचं ते फेटून त्याचं मलई काढून ते तापवायचं. विस्त्यावर गॅसचा वापर नाही, सगळं नॅचरल प्रोसेस. अशा प्रकारचं ते गावरान तूप साधारण 150 ते 200 ml तुम्ही ग्लासभर धरून चाला. 2 पैलवानांनी ती मांजर धरलं, त्याला ते 100-150 ग्रॅम 100 ग्रॅमच तूप पाजलं बघ त्या मांजराला. जी जागा होती त्या जागेच्या वरच्या बाजूला ते मांजर पायवर मुंडकं खाली अशा स्वरूपात उलटं टांगून ठेवलं. लय नाही 5 ते 6 मिनिट मांजर आता त्यांनी केली वळवळ थोडी, पण शांत राहिलं. जसं 5 मिनिटात मांजर शांत झालं, त्या मांजरांनी जे तूप पेलं होतं ते तूप त्याच्या तोंडातून खाली यायला लागलं, म्हणजे ते टिपकायला लागलं. एका वाटीमध्ये ती तूप त्यांनी खाली, तुपाची जी वाटी होती त्याच्या खालीवर ते टिपके सगळे जमिनीवर न पडता त्या वाटीत पडले आणि ते तूप एकत्र केलं. तूप साठवून तूप एकत्र केल्यानंतर यांनी दुसरं डोकं लावलं. मांजर लगेच सोडवलं, त्याला काय बिचाऱ्याला मार नाही काय नाही, आपलं सुखासुखी ठेवलं, त्याचा काय विषय नाही. ते जे तूप एक त्या मांजराच्या पोटातून आलेलं त्या तुपाची वात लावली. दिवा जो केला तो दिवा केला कणकेचा, 5 धान्याची कणिक, त्या कणकेचा दिवा केला, त्यात तूप टाकलं, त्याची वात लावली. वात लावल्यानंतर इकडं चालूच मंत्रपठण जे होते ते चालूच. जिथं ज्योत आहे त्याच्यावर ते तृतीयपंथी जे आहे त्यांनी एक ताट धरलं, ज्योतीच्या वर ती दिव्याची जी ज्योत आहे त्याच्यावर ताट धरलं. ताट धरून ती ज्योत जिथं चिकटायची वर ताटाला, त्या ठिकाणी काजळी जमा झाली. बघा आता ती काजळी जमा झाली की त्या तृतीयपंथीयांनी ती काजळी बोटांनी घेतली, बोटाला तापल्या लावली आणि ठराविक मंत्र झाला की त्या मुलीच्या डोळ्यात काजळ घातलं. ठराविक मंत्र झाला की त्या मुलाच्या डोळ्यात काजळ घातलं. तिथून ते बाजूला सरले सगळे. जसं त्यांच्या डोळ्यात काजळ घातलं त्याला डोळे बंद करायला सांगितले. तो मांत्रिक आता हा जो संकेत आहे हा सगळा मागं राहून बघायचा ना सगळा काय विषय चाललाय काय नाही काय. त्याला फार विचित्र वाटायचं आणि विज्ञानवादी माणूस. त्या मुलीच्या डोळ्यात काजळ घातलं, याच्या डोळ्यात घातलं. तो मांत्रिक मंत्र ठराविक मंत्र संपल्यानंतर त्या मुलीला विचारायचा, दिसतंय का काय, दिसतंय का काय, डोळे दाख, तुला दिसतंय का काय. आता डोळे दाखल्यावर कधी दिसतं, पण ते मुलीला हालचाल दिसायला लागली, मुलाला मात्र काही दिसत नव्हतं. मुलगा म्हणला मला काही दिसत नाही, काळा कुट्टा अंधार आहे. मुलगी म्हणते दिसतंय दिसतंय. काय दिसतंय, शिंग दिसतात. कसली शिंग दिसतात, नाही वशिंड दिसतंय. वशिंड तुम्हाला लक्षात आलं असेल, वशिंड म्हणजे काय, जो गावरान मोठा बैल असतो त्याच्या खांद्यावर वशिंड असतं बघा, ते मोठं गोल, हां तसं. म्हणली बैल दिसतोय. त्या ठिकाणी अत्यंत मोठा बैल बसल्या तिला दिसायचा त्या मुलीला, पण बाकीच्यांना कोणाला काही दिसत नव्हतं. आणि ऑटोमॅटिक त्या जमिनीतून आवाज यायला लागला, बैलाच्या अशा हंबरण्याचा, असा डरकी टाकल्याचा असा आवाज यायला लागला. संकेतचा कार्यक्रम ओके झाला. इकडं म्हणला आपल्याला मोठं आले बा, नाही म्हणले आता इथून कुणी हलायचं नाही, सगळी स्थिर राहा. तो बैल इतका बेसूर भयानक होता, म्हणजे ज्यांनी ते दहन ठेवलं त्यांनी ती बैलांनी बांधी केली होती. थोडक्यात तिथं हे नव्हता, सापाचं वगैरे नव्हतं किंवा अतृप्त आत्मा बाई असा काय विषय नव्हता, ते होतं. ती म्हणली अजून बी कोणतरी आहे खाली आणि त्याला सुळे आहेत त्या माणसांना, 2 माणसं आहेत. आता कदाचित तो दत्त्याचा प्रकार असू शकतो, ती सुळे आहेत बा. हे सगळं तो मांत्रिक ऐकत होता. जसं त्याने ते पाहिलं सगळं की मला आपलं नॉनव्हेज आणलेलं कुठे, मग 2 डब्यात आपलं चिकन आणि उकडलेली अंडी 5 आणि चिकन आणलं होतं. ते चिकन आणि अंडी त्या जागेवर तिथं ठेवले बा. तो सारखं त्या मंत्रिक त्या पोरीला विचारायचा, बाई दिसते का काय, बघ बरं आता काय दिसतंय का. ती जी त्या पोरीला दिसायची, म्हणली 2 राक्षस आल्यात खाली जमिनीतून, त्यांनी हात वर आल्यात त्यांचं. डोळं ते पोरीने दाखवून घेतलं, पण ती बोलायची. पोराला मात्र काय आसपट दिसत होतं, त्याला काही व्यवस्थित दिसत नव्हतं. पोरगी क्लिअर बोलायची, पण ते आल्यात. आणि त्या संकेतच्या समोर त्यांनी सांगितलं
माझ्या डोळ्यासमोर मला दिसलं काय नाही, मी सगळं बघतोय ना, कारण दिव्याची ज्योत, लाईट बीट नव्हती तर पण दिव्याची ज्योत चालू होती तिथं साईडला. ते दिसायचं काय चाललं विषय तो. कुठं बैल नाही दिसला, कुठं काय नाही दिसला, पण ती अंडी अर्धाली नाहीशी झाली मनानेच. हाडकं राहिली, त्याच्यावरचं मटण नाहीच झालं. बघा तू बघतो आयला म्हणलं इथं आमच्या सर एवढे हाय फाय इंग्लिश मिडियमचे आमच्या सिलेबसला असलं काय नाही. हे शास्त्र हे भारतीय पुरातन शास्त्र आहे. तुम्हाला सांगतो, कामाख्या देवीची उपासना केल्यानंतर त्या ठिकाणी जो तंत्रसिद्धी होतं ती ओरिजिनल सिद्धी झाली. पण काय झालं, काय काय लोकांनी पैशाच्या धनाच्या हव्यासापोटी आहे ना, थोडं 1-2 शिकून यायचं आणि इथं लोकांना उल्लू बनवायचं. त्या गुप्तधन अमक्यात अनेकांनी नरबळी दिले, अनेकांनी मुलांनी बळी दिले, अनेकांनी स्वतःचे जीव गमावले. आपली हिस्ट्री तर लुगाडून पाहिलं, मी त्या घटना सांगितलेल्या आहेत. ही दलिंदर लोक म्हणायची असली, पण ओरिजिनल सिद्धी बदनाम झाली त्याच्यामुळं. असा विषय असतो. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे, आणि तो माणूस धनाचा लोभी नसतो, काय नसतो. लय अवघड या दुनियेत आहे ना, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तुम्हाला सांगतो, झालं बा ते तेवढं चाललं होतं. तिथे नाहीच म्हणलं, कसं काय नाहीच झालं बा. ते संकेत म्हणलं बघू पुढं आगे देखो होता आहे क्या म्हणला. परत त्या पोरीला म्हणली बैलांना डोळे उघडे आहेत म्हणले, त्याचे डोळे असे लाल रक्तासारखे आहेत म्हणले, त्या डोळ्यातून रक्त येतंय दोन्ही बाजूनी. म्हणजे इतका रागीट बैल आहे तो. शिंगूल घालला सगळेजण म्हणले, कुणी हल नका जागेवरचा आता. हां, दरवाजा मोकळा का, दरवाजा बैल बाहेर जातोय का, बैल बाहेर नाही म्हणले. नाही. परत त्यांनी एक पान काढलं, मंत्र काढलं, कारण बैल कंट्रोल कसा करायचा याचं कुठलीही सिद्धी त्याच्याकडे मंत्रात उपलब्ध नव्हती. तो राखणदार बैल म्हणले, मग त्याला बाहेर लावायचं आहे आपल्याला. मग चारा आणायला सांगितला. शेणी बाहेर गेले, झाडाचे पालं तोड, कुठं काय एवढं डगळं आणलं बा, आणि त्या तृतीय पंथेने असाचा फिरवला, आणि ती य म्हणायला सुरुवात केली त्या बैलाला. जसा त्या बैलाने चारा बघितला, हे कोणाला दिसत नव्हतं, त्या मुलीला दिसत. म्हणजे हा त्याने मुलगा मला मारेन का. ती मुलगी घाबरायची, तो हलू नको म्हणजे जागेवरची. बैल तिथून उठला, अत्यंत भयानक, अत्यंत मोठा, आणि जेवढा बैल आहे त्यापेक्षा मोठा बैल होता तो. त्या ठिकाणी म्हणले, आता असं करा, ह्याला बाहेर घ्या. दरवाजाच्या बाहेर तो बैल गेला. बाहेर जाऊन तो चरा आवाज यायचा, दाताने तोडलेला त्याच्या होटाळाने चरायला लागला. तसा तृतीयपंथी तो परत आता आला. त्याने मानला कणकीचा बैल करा पाठवून. तिथं कणकीचा बैल तिथं करू मानला. तो बैल साधारण एक ईदभर उंचीचा होता, साधारण एवढा असा उंचीचा, चांगले अर्धा किलो 1 किलोचा गोळा. त्याला का येडवाकडं पाय केलं, शिंगाची कणकीचा बैल करा. आणि ते दैत्य निघून गेले जातात. दैत्यात काय राहिले नव्हते. दैत्य म्हणजे काय म्हणायचं, ती राक्षस थोडक्यात दिसत होते, ते खाली गेले. ते म्हणलं आता ते मुलगी म्हणली, आता काय दिसतंय तुला का. ते मुलगीला जे दिसायचं त्याच्यावरूनच हे सगळा विषय झाला होता पुढचा. म्हणली काय नाही, पण बैल लय रागाने खायला खातोय तिकडं बाहेर बरं का. हां, म्हणजे खाऊन दे. इथं काय दिसतंय म्हणजे इथं काय नाही. दैत्य आहेत का, ते स्वतःची छाती अशी बडून घेतल्यासारखं करते, स्वतःलाच हानमार करतात. त्यांना जो भोग होता तो दिला होता कशाचा, अंडे आणि चिकनचा. म्हणजे बघा, आपल्याला जुनी माणसं जे म्हणतात ना, तुम्ही एका गावाहून दुसऱ्या गावाला चालले असत्या, यात्रेला जर एखाद्या जावाई गेला ना, चुकून सुद्धा सासऱ्यावरून मटण गाडीत अजिबात 4 चाकी असली तर नका आणू. करेक्ट कार्यक्रम होणार तुमचा. काय असेल ते तिकडंच, नॉनव्हेज रस्त्याने न्यायचं नाही. म्हणली, मुलीला म्हणली काय दिसतंय अजून. ती म्हणली, ती दैत्य स्वतःची छाती बडवून घेतात, आणि हा जो त्यांनी ठेवलेला साधारण ईदभराचा बैल होता ना, हा कसा फुगला आणि काय झालं काय नाही, पण तो भला एवढा मोठा झाला. म्हणजे 1 इताचा होता, 3 इताचा मोठा झाला. हे संकेत मला आले, हे तर सायन्स कुठे आहे वही, मला काय कळा, मला डोक्यावरून गेलं म्हणला माझी पार. पण ह्याच्यात काहीतरी सायन्स असलं पाहिजे. ही आपली संस्कृती. पुढं काय झालं सांग तुम्हाला. ते बैल जसा मोठा झाला तसा म्हणला, मी त्या बैलाच्या तोंडातला थोडा चारा हिसकून आणा. पहिलवानाला म्हणला, जर बैलच दिसाना, आवाज येतोय म्हणला, दिसत नाही काय चरचर वाजल्याला. पण त्याचा तो पहिलवान म्हणला, ती आमचा दम तिकडं आखाड्यात लाल मातीत. ही कार्यक्रम अवघड आहे बुवा, कारण ती एक तिघं बिगार पडली होती. जे कधी आयुष्यात बघ नाही ते बघायचं म्हणलं एक देवा वाटतं. म्हातारं म्हणलं, मलाच जावं लागेल, चला टाईम नाही, लवकर आपल्याकडे टाईम नाही. तोपर्यंत जिथं ते दन होतं, ती जी जागा होती सारावलेली, ती जागा अशी उलायला लागली. मग पहिलवान म्हणले, काचा खांदू का आम्ही, टिकाव आणल्यात, खुरी आणल्यात. म्हणलं ही मानानीच वर येणार ते. मग ती जागावर लागली, मी दन येण्याच्या प्रतीक्षेत होतं असं त्यांना वाटलं. आता काय येते कोणाला माहिती. ती पोरगी म्हणली, बैल माती उकारतोय पायाने, का खरा आवाज यायला लागलाय, आणि तोले रागावलेला आहे. म्हणलं मला चारा आणावं लागेल. त्या बायला त्या तोंडातला चारा आणायचा, आणि ह्या बायला घालायचा.
जो मोठा व्हायला लागला त्याला, हा विषय होता. म्हातारं उठलं, बाहेर गेलं. तिथं शी आपली बघत आहे शांत थांबल्यात सगळे. 10 ते 15 सेकंदाचा टाईम गेला. अशी काय धडक त्या म्हाताऱ्याला त्या बैलांनी मारली. कशी मारली कोणाला, ती म्हणली बाबाला मारलं, बाबाला, मांत्रिकाला त्या. ती तिथून कमीत कमी 20 ते 22 फूट उचलून बाजूला पडलं, लांबली होती. म्हातारा माणूस होता, त्याच्या बारगाड्या मोडल्या, एक टंगडं मोडलं. सगळ्यात आधी पहिलवान पळून गेलं, तुम्हाला खरं सांगतो. पळून गेलं, थांबलं नाही कोण तिथं. म्हातारी मागं राहिली, हा संकेत मागं राहिला. सगळी आपापल्या पद्धतीने हल्ली तिथून. आता ती हल्ल्याच्या पुढं काय करावं सगळी बगदड मासली. ती खाली कुणी बघितलं नाही, काय झालं काय नाही, काय याचं दन कशाचं काय. पळापळी झाली, एवढं म्हातारं मारलं म्हणले बायलांनी, आता काय करणार. जशी ते पुरून डोळं उघडलं, तिला सगळं दिसायला लागलं. ती म्हातारी, ती पोरगी, ही सगळी सणासर अंधारच्या रात्रीची गाडीकडे निघाली. ह्या संकेतनी आणि ती आजी आहे. आता घरची माणसं लेकराला नाही सोडून जाणार, ती उचल म्हणली ती, आणि त्या मांत्रिकाला उचला म्हणले. आता यांनी मांत्रिक उचलला, बैल कुठे दिसला नाही, काय कुठे दिसलं नाही, काय ते यांनी सरळ आपलं घर गाठलं. दुसऱ्या दिवशी हा संकेत मुद्दा म्हणून 10 साडे 10 वाजता वाड्यात चक्कर मारून गेला. काय रात्रीचं सगळं माहिती आहे, पण काय परिस्थिती आहे बाबा. त्या ठिकाणी खाल्लेली ती हाडकंसुद्धा राहिली नव्हती. जी जमीन उरली होती ती राहिली नव्हती. जी जागा सरावलेली होती ती जागासुद्धा नखांनी अशी उकारली होती. एवढ्याला 4 बोटाच्या रेषा त्याच्या पडल्या, जसं काय एखाद्या बैलांनी उकारली, किंवा एका बैलांनी मस्तकाने चुरगाळली, किंवा एखाद्या बैलांनी शिंग टोचवल्यात, अशी तिथं परिस्थिती. बैलांनी किती धुमाकूळ घातला असेल. मुळात हे आजोबा आहेत, ते मांत्रिक जे, त्या मांत्रिकाच्या बैल जो बांधीसाठी ठेवला हे त्यांच्या डोक्यातच नव्हतं की बैल येईल म्हणून, आणि त्याला कशा वश करायचा हे बी त्यांना कळलं नाही. त्याच्यामुळे यांचा डाव फिसकाटला. अशा स्वरूपाची ही घटना होती. याच्यातून योग्य आहे, नॉलेजेबल आहे तेवढंच घ्या, आणि बाकीचं सगळं सोडून द्या, असा विषय असतो. का तर समाजामध्ये काय चाललंय, कसं चाललंय, हे आतलं जग आहे ना, हळूहळू तुम्हाला दाखवायचा माझा प्रयत्न राहणार आहे. रामकृष्ण हरी माऊली.